मांजरे येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा व पालखीचे चांदवड नगरीत स्वागत। मांजरे येथून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखीचे बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास चांदवड तालुका येथील रेणुका मंदिराच्या परिसरात आगमन। यावेळी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज दिंडी व पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। तर या ठिकाणी मांजरे येथील सरपंच अनिल निकम यांचे बंधू हेमंत निकम यांनी यावेळी दिंडीचे स्वागत करून उत्कृष्ट अशी नाश्त्याची सोय केली। दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री क्षेत्र मांजरे येथून श्री क्षेत्र वैजनाथ धाम देवघट वैकुंठवासी संत सुखदेव बाबा समाधी मंदिर मांजरे वैकुंठवासी तुकाराम बाबा हिसवड वैकुंठवासी प्रकाश बाबा देवघट वैकुंठवासी निंबा बाबा टेहरे यांच्या प्रेरणेने तसेच हरिभक्तपरायण नारायण बाबा पंढरपूर महंत महेश गिरीजी महाराज महंत दिनेश गिरीजी महाराज रंगूबाई महाराज व नथू महाराज देवघट यांच्या उपस्थितीत हरिभक्तपरायण प्रवीण महाराज हरिभक्तपरायण सौ देवी आणि ताई पवार मांजरे व पंचक्रोशीतील भाविकांच्या अनमोल सहकार्यातून मार्गदर्शनातून मांजरे श्रीरामवाडी ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे प्रस्थान चालू आहे। या दिंडीमध्ये सुमारे 200 भाविक मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने सहभागी झाले। हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात हे वारकरी तल्लीन झाले आहेत। तर ठिकठिकाणी गावकऱ्यांनी या दिंडी पालखीचे स्वागत केले। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, सामाजिक समतेचा आणि एकतेचा संदेश देणारी वारी आहे। शेकडो वर्षाची परंपरा असलेली ही वारीची महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव आहे। या वारीमध्ये सर्वजण भेदभाव विसरून एकत्र येतात, जातपात धर्म विसरून अगदी आनंदाने तल्लीन होतात। वारकऱ्यांनी फुगडी खेळत डोक्यावर तुळस वृंदावन घेत सर्वत्र हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणात ही दिंडी पायी त्र्यंबकेश्वरकडे वाटचाल करत आहे। S9 TV न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी मंडळी निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी पायी वारी करत त्या ठिकाणी एक मोठा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत असतो। कृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी। आपलं प्रथमतः नाव सांगा। माझं नाव हरिभक्तीपरायण प्रावीण्य कृष्ण महाराज पवार मांजरेकर। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक जे वारकरी मंडळी आहे ती निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी खूप मोठी आपली दिंडी या ठिकाणी घेऊन जात असतात। आज तुम्ही आपल्या श्री क्षेत्र मांजरेवरून तर त्र्यंबकेश्वरपर्यंत आपण या पायी दिंडी सोहळ्याचा आनंद उपभोगतात। नक्की काय सांगणार आहात या दिंडीबद्दल? रामकृष्ण हरी। आनंदुरे आजे आनंदुरे सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे। खऱ्या परमानंदाची प्राप्ती, सुखाची प्राप्ती, आनंदाची प्राप्ती जर करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं साधन वारकरी संप्रदायामध्ये तीर्थयात्रा म्हटलेलं आहे। कारण तीर्थयात्रा अशी आहे की सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, म्हणून सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी निघाली। श्री क्षेत्र सद्गुरू सुखदेव बाबा, सद्गुरू तुकाराम बाबा, सद्गुरू प्रकाश बाबा तसेच सद्गुरू भगवान बाबा भगवान गडकर या सर्व महात्म्यांच्या कृपेने, भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने आणि सर्व वारकऱ्यांच्या भजनानंदामध्ये गोड अशी गेल्या 2 दिवसापासून या पायी दिंडी सोहळ्याचं प्रस्थानी झालं आणि जागोजागी भजन करत ही वारकरी मंडळी आता मार्गस्थ होते। आणि सांगायचं एकच आहे की प्रपंचामध्ये आपण प्रत्येक गोष्ट करत असतो, जीवापासून करत असतो, पण परमार्थ करत असताना भगवान परमात्म्याकडे जाण्याकरता आणि आनंद उपभोगण्याकरता सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे पायी दिंडी सोहळा। आपल्या या पायी दिंडी सोहळ्यामध्ये श्री क्षेत्र वैजनाथ भगवान देवघट या ठिकाणाहून वारकरी आलेत, तसेच सद्गुरू भगवान बाबा भगवान गडकर यांच्या आशीर्वादाने सुजलाम सुफलाम असणारी नगरी उमरदे या गावाहून या क्षेत्रावरूनही बरेच वारकरी आले। तसेच पुढे इसवाळ दैवाळ तसेच दापोरा श्री क्षेत्र रोजे या ठिकाणाहून भरपूर वारकरी आले। तसेच मार्गक्रमण करीत करीत आपले श्री क्षेत्र मांजरे सद्गुरू सुखदेव बाबाला तुकाराम बाबाला रथात बसवून या ठिकाणी ही दिंडी मार्गक्रमण करीत आहे। आपल्यासोबत सौभाग्यवती देवयानीताई पवार आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती ह्या दिंडी सोहळ्याबद्दल जाणून घेणार आहोत। ताई रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। आज आपण ह्या त्र्यंबकेश्वर वारीमध्ये सहभागी झालात। वारकरी आहेत, महिला भगिनी आहेत। आपण आजचा हा तुमचा दुसरा दिवस आहे। आपण पायी वारी करत भजन म्हणत आपण त्र्यंबकेश्वर येथे जातात। या दिंडीबद्दल अधिक आपण काय सांगणार आहात? प्रथमतः तर मला हे सांगायचं आहे की जेव्हा हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको। कारण प्रत्येक जण असं म्हणतात की भगवंताचं नामचिंतन करत असताना नामचिंतन हे वृद्धावस्थेत होत असतं, पण मला तर असं म्हणायचं आहे की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। जोपर्यंत माणूस हा तरुणावस्थेमध्ये असतो तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे। आणि आमचे सगळेच वारकरी त्या निवृत्तीनाथ महाराजांचं नामचिंतन करत करत आम्ही आजच्या
दुसऱ्या दिवसापर्यंत या ठिकाणी आई भगवतीच्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो. म्हणून आम्हा सगळ्यांना आनंद होतोय की आम्ही या वारीमध्ये भगवंताचं नामचिंतन करत 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 निवृत्तीनाथ महाराजांच्या दरबारापर्यंत अजून 7 दिवसांनी पोहोचणार आहोत. आणि निवृत्तीनाथ महाराजांना इतकंच म्हणायचं आहे की आमचे जे काही वारकरी आहेत या वारकऱ्यांनी असाच आनंद घेत 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 त्यांच्या दरबारापर्यंत पोहोचावं. आपला रात्रीचा मुक्काम कुठं होता आणि कोणत्या अन्नदात्याने आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण जेवण वगैरे आपल्याला दिलेलं आहे? आमचा रात्रीचा पहिला मुक्काम हा चिंचवे या नगरीमध्ये होता आणि ज्या भाग्यवंतांकडे आमचं संत भोजन होतं त्यांचं नाव हरिभक्तीपरायण पुंडलिक श्यामजी पवार यांच्याकडे आमचं रात्रीचं संत भोजन आणि विश्रामाची व्यवस्था होती. आणि त्या ठिकाणी हरिभक्तीपरायण भक्तिताई पवार यांचं गोड असं हरिकीर्तन सुद्धा झालं. आणि रात्रीचा विश्राम करून आम्ही सकाळी पहाटे 5:30 वाजता मार्गक्रमण करीत या ठिकाणी पोहोचलो. खूप खूप धन्यवाद. बघा, ज्या देवळा तालुक्यामध्ये, मालेगाव तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जर बघायला गेलं तर एक खूप मोठं नाव असलेले ह्या देवयानीताई आपल्या समोर होत्या. त्यांनी आपल्याला खूप छान असं सुंदर माहिती या ठिकाणी या दिंडीबद्दल सांगितलेली आहे. निवृत्तीनाथाच्या दर्शनाबद्दलही अधिक माहिती आपल्याला या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपलं नाव सांगा. धर्मा महाराज उंबरदे, तालुका मालेगाव. आपण आज आपल्या दिंडीचा दुसरा दिवस आहे. हो. आपण पायी दिंडी प्रवास करत त्र्यंबकेश्वरकडे आपण प्रस्थान करत आहात. काय सांगणार आहात दिंडीबद्दल? आता असा आनंद हा कुठेच पाहायला मिळणार नाही. आता कोठे धावे म्हणा तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. संतांच्या चरणाजवळ अगदी आम्हाला सर्व वारकऱ्यांना खूप आनंद होतो. असा आनंद स्वर्गात सुद्धा भेटणार नाही. या डोळा देखील अजून आजचा तुमचा दुसरा दिवस आहे. बाकीचे जे आपल्याकडे जे वारकरी आहेत यांना कशा पद्धतीने आपण नियोजन प्रयोजन करता या बाबतीत काय सांगणार आहात? यांचं नियोजन अगदी वारकरी मंडळी ची व्यवस्था करणारे भगवंताने ठिकठिकाणी माऊलींनी बुद्धी देऊन सर्व ठिकाणी नाश्ता चहा पाणी जेवणाची व्यवस्था अगदी ऑटोमॅटिक होती. त्याची काही चिंता नाही वारकऱ्यांना. सर्व भगवान करून घेतो या गोष्टी. खरंच खूप धन्यवाद. बघा, आज हा या दिंडीचा श्री क्षेत्र मांजरे ते त्र्यंबकेश्वर या दिंडीचा आज पायी सोहळा दुसरा दिवस आणि त्या दुसऱ्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण या चांदवड ज्या रेणुका मातेच्या या परिसरामध्ये आपण त्यांच्याशी एक संवाद साधलेला आहे. खरं तर त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक आम्हाला काळजी नसते, पांडुरंग काळजी करणारा असतो आणि या ठिकाणी आम्हाला ज्या ठिकाणी जे अन्नदाते आहे त्या ठिकाणी आम्हाला पूर्ण वारकऱ्यांना या ठिकाणी स्नेहभोजन आम्हाला त्या ठिकाणी मिळत असतं. बघा, म्हटलं जातं अन्नदाता सुखी भव. त्या ओळीप्रमाणे या शब्दांप्रमाणे आज ह्या पायी वारी दिंडी सोहळा जो आज या ठिकाणी रेणुका माता मंदिराच्या परिसरात विसावलेला आहे आणि त्याच्या अनुषंगातून जे अन्नदाते आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांना एक नाश्ता या ठिकाणी दिलेला आहे. दादा नमस्कार. खरं तर आजपर्यंत जर जेही कुठले दान असतील तर त्याच्यामध्ये सर्वात मोठं दान हे अन्नदान आहे आणि आज आपल्याकडून ती सेवा घडते आहे. काय सांगणार आहात? अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते आपल्या हिंदू धर्मात. त्याप्रमाणे आपण दिंडीला रीतिरिवाजाप्रमाणे अन्नदान ही सेवा महाराजांनी जशी सांगितली. काय नाश्ता दिलाय आपण? इडली, मेदूवडा. हे आपल्या सौभाग्यवती आहे. ताई नमस्कार. काय सांगणार आहात? आपण नाश्ता दिला आहे दिंडीला आणि अन्नदाता म्हटलं तर खूप बाकीच्या दानांपेक्षा सर्वश्रेष्ठ दान आहे अन्नदान. काय सांगणार आहात? आमचे सासरे वारलेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ आम्ही या दिंडीला भोजन देतो. बघा, ताईंनी सांगितलं की त्यांचे सासरेच्या स्मरणार्थ आणि त्यांना कुठेतरी एक पुण्य लाभो यासाठी त्यांनी आज या ठिकाणी त्यांच्या स्मरणातून हे अन्नदान त्या ठिकाणी केलेलं आहे. खूप खूप तुमचं धन्यवाद. आपण असंच सेवा आपल्याकडनं नेहमी घडत राहो हीच प्रभूचरणी पांडुरंगचरणी प्रार्थना. ओके. यस9 न्यूज साठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.